Good morning, friends. Now we will start from tragacanth included in polysaccharides. In tragacanth form viscous aqueous solutions. काय म्हटलेलं आहे ट्रागाकांतमध्ये तर फॉर्म विस्कस ॲक्वियस सोल्युशन्स. इट्स थिक्झोट्रॉपिक अँड pseudoplastic properties make it a better thickening agent than acacia. काय म्हटलेलं आहे आपण याआधी काय बघितलं तर नॅचरल पॉलिसॅकराइड्स त्यामध्ये काय काय बघितलं तर गम ॲकाशिया ट्रागाकांत स्टार्च सोडियम अल्जिनेट. तर ट्रागाकांतपेक्षा काय म्हटलेलं आहे इट्स थिक्झोट्रॉपिक अँड pseudoplastic प्रॉपर्टीज मेक इट अ बेटर थिकनिंग एजंट दॅन ॲकाशिया. तर ट्रागाकांतपेक्षा हे कसं आहे ट्रागाकांत ॲकाशियापेक्षा इज अ बेटर थिकनिंग एजंट. काय आहे बेटर थिकनिंग एजंट. अँड कशामुळे तर इट्स थिक्झोट्रॉपिक अँड pseudoplastic प्रॉपर्टीज. कशामुळे तर थिक्झोट्रॉपिक अँड pseudoplastic प्रॉपर्टीजमुळे ते कसं आहे तर बेटर थिकनिंग एजंट्स कशापेक्षा तर ॲकाशियापेक्षा. त्यानंतर म्हटलेलं आहे यूज्ड बोथ फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल प्रोडक्ट्स. काय म्हटलेलं आहे यूज्ड बोथ फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल प्रोडक्ट्स. त्यानंतर आहे लाईक ॲकाशिया इट इज यूज फॉर द एक्सटेम्पोरॅनियस प्रिपरेशन ऑफ सस्पेन्शन्स विथ ए शॉर्ट शेल्फ लाईफ. काय म्हटलेलं आहे यूज्ड बोथ फॉर एक्सटर्नल अँड इंटरनल प्रोडक्ट्स. त्यानंतर म्हटलेलं आहे लाईक ॲकाशिया इट इज यूज फॉर द एक्सटेम्पोरॅनियस प्रिपरेशन ऑफ सस्पेन्शन्स विथ ए शॉर्ट शेल्फ लाईफ. काय म्हटलेलं आहे लाईक ॲकाशिया इट इज यूज फॉर द एक्सटेम्पोरॅनियस प्रिपरेशन. ॲकाशियासारखंच ट्रागाकांत पण कसं यूज केलं जातं तर एक्सटेम्पोरॅनियस प्रिपरेशन ऑफ सस्पेन्शन विथ ए शॉर्ट शेल्फ लाईफ. त्यानंतर काय म्हटलेलं आहे स्टेबल ओव्हर ए pH रेंज ऑफ 4 to 7.5. काय म्हटलेलं आहे स्टेबल कुठे आहे तर स्टेबल ओव्हर ए pH रेंज. किती pH रेंजला तर 4 to 7.5. किती 4 to 7.5. त्यानंतर आहे थिकनिंग एजंट्स. त्यामध्ये आहे पॉलिसॅकराइड्स. मग नॅचरल पॉलिसॅकराइड्समध्ये काय काय येतं तर गम ॲकाशिया ट्रागाकांत स्टार्च सोडियम अल्जिनेट. सेमीसिंथेटिकमध्ये काय येतं तर मिथिल सेल्युलोज सोडियम कार्बॉक्झिमिथिल सेल्युलोज मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज. काय काय म्हटलेलं आहे नॅचरल पॉलिसॅकराइड्समध्ये तर गम ॲकाशिया ट्रागाकांत स्टार्च सोडियम अल्जिनेट्स. सेमीसिंथेटिकमध्ये काय म्हटलेलं आहे तर मिथिल सेल्युलोज सोडियम कार्बॉक्झिमिथिल सेल्युलोज मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज. इनऑर्गॅनिक एजंट्स त्यामध्ये आहे इनऑर्गॅनिक एजंट्समध्ये काय काय तर क्ले ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. सेमीसिंथेटिकमध्ये काय काय येतं तर मिथिल सेल्युलोज येतं सोडियम कार्बॉक्झिमिथिल सेल्युलोज अँड मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज. इनऑर्गॅनिक एजंट्समध्ये काय येतं तर क्ले ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. सिंथेटिकमध्ये काय येतं तर कार्बोमर कोलायडल सिलिकॉन डायऑक्साईड. काय काय येतं तर कार्बोमर कोलायडल सिलिकॉन डायऑक्साईड. हे काय आहे तर थिकनिंग एजंट्स. त्यानंतर आहे इनऑर्गॅनिक एजंट्स. काय तर इनऑर्गॅनिक एजंट्स क्ले. मग क्लेमध्ये काय येतं कॉमनली यूज थिकनिंग एजंट्स. काय म्हटलेलं आहे क्लेमध्ये कॉमनली यूज थिकनिंग एजंट्स. मग त्यामध्ये काय आहे तर बेंटोनाइट. मग बेंटोनाइट इज पेल क्रीमी हायग्रोस्कोपिक पावडर. काय तर बेंटोनाइट इज पेल क्रीमी हायग्रोस्कोपिक पावडर 2% यूज्ड ॲज सस्पेंडिंग एजंट्स. काय म्हटलेलं आहे बेंटोनाइटमध्ये क्ले काय आहे तर कॉमनली यूज थिकनिंग एजंट. मग त्यामध्ये काय दिलेलं आहे तर बेंटोनाइट इज पेल क्रीमी हायग्रोस्कोपिक पावडर. काय बेंटोनाइट पेल क्रीमी हायग्रोस्कोपिक पावडर. त्यानंतर आहे 2% यूज्ड ॲज सस्पेंडिंग एजंट. काय म्हटलेलं आहे तर 2% यूज्ड ॲज सस्पेंडिंग एजंट. त्यानंतर आहे ॲल्युमिनियम मॅग्नेशियम सिलिकेट. त्यामध्ये आहे इज अ क्रीमी व्हाईट टेस्टलेस पावडर. कशी आहे तर क्रीमी व्हाईट टेस्टलेस पावडर यूज इन इंटरनल अँड एक्सटर्नल प्रिपरेशन.
कसं यूज करतात? इट इज यूज्ड इन इंटरनल अँड एक्सटर्नल प्रिपरेशन्स. त्यानंतर म्हटलेलं आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. काय म्हटलेलं आहे तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड कंटेन कॅलामाइन, बेरियम सल्फेट, सल्फोनामाइड अँड सल्फर. काय काय म्हटलेलं आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडमध्ये? कंटेन कॅलामाइन, बेरियम सल्फेट, सल्फोनामाइड अँड सल्फर. यूज्ड ॲज सस्पेंडिंग एजंट. काय म्हटलेलं आहे? यूज्ड ॲज सस्पेंडिंग एजंट. व्हॉट इट कंटेन? इट कंटेन कॅलामाइन, बेरियम सल्फेट, सल्फोनामाइड अँड सल्फर. थिकनिंग एजंट्स used in cosmetics or personal hygiene products include viscous liquids such as polyethylene glycol, synthetic polymers such as carbomer, a trade name for polyacrylic acid, and vegetable gums. काय म्हटलेलं आहे? थिकनिंग एजंट्स यूज्ड इन कॉस्मेटिक्स और पर्सनल हायजीन प्रोडक्ट्स include viscous liquids such as polyethylene glycol, synthetic polymers such as carbomer, a trade name for polyacrylic acid, and vegetable gums. And what? Vegetable gums. त्यानंतर काय म्हटलेलं? वेटिंग एजंट्स. वेटिंग एजंट्स नॉन आयोनिक सर्फॅक्टंट्स आर मोस्ट कॉमनली यूज्ड ॲज वेटिंग एजंट्स इन फार्मास्युटिकल सस्पेन्शन. काय म्हटलेलं आहे? वेटिंग एजंट्स नॉन आयोनिक सर्फॅक्टंट्स आर मोस्ट कॉमनली यूज्ड ॲज वेटिंग एजंट्स in pharmaceutical suspension. The concentration used is less than 0.5%. Polysorbate 80 span 80 is the most widely used for parenteral and oral preparation for the following reasons. मग त्यामध्ये फर्स्ट काय? इट इज नॉन आयोनिक सो नो चेंज इन pH ऑफ मीडियम 2. काय म्हटलेलं आहे? इट इज नॉन आयोनिक सो नो चेंज इन pH ऑफ मीडियम. सस्पेन्शनमध्ये काय म्हटलेलं आहे? द कॉन्सन्ट्रेशन यूज्ड इज लेस दॅन 0.5%. किती? 0.5% पेक्षा कमी. पॉलिसॉर्बेट 80 काय म्हटलेलं आहे? स्पॅन 80 इज द मोस्ट वाईडली यूज्ड फॉर. कशासाठी यूज केलं जातं तर मोस्ट वाईडली यूज फॉर पॅरेंटरल अँड ओरल प्रिपरेशन ऑफ दी फॉलोविंग रिझन. मग कोणते कोणते? तर कशासाठी मोस्टली यूज होतं तर पॅरेंटरल अँड ओरल प्रिपरेशन्स. इट इज नॉन आयोनिक सो नो चेंज इन pH ऑफ मीडियम. त्यानंतर आहे वेटिंग एजंट्स आर सर्फॅक्टंट्स for lower the interfacial tension and contact angle, solid particles and liquid vehicle. The usual concentration of surfactant varies from 0.05 to 0.5% and depends on the solids content intended for suspension. काय म्हटलेलं आहे? वेटिंग एजंट्स आर सर्फॅक्टंट्स that lower the interfacial tension and contact angle, solid particles and liquid vehicles. The usual concentration of surfactant varies from 0.05 to 0.5% and depends on the solid content intended for suspension. The use of surfactants as wetting agents will also retard crystal growth. The use of surfactants as wetting agents will also retard crystal growth. त्यानंतर बघूया स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. काय तर स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. तर स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शनमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे ते बघूया आपण. फॅक्टर्स दॅट कॉन्ट्रीब्यूट टू ॲप्रिशिएबल स्टॅबिलिटी ऑफ ए सस्पेन्शन इन्क्लूड. काय म्हटलेलं आहे? फॅक्टर्स दॅट कॉन्ट्रीब्यूट दी appreciable stability of suspension include small particle size. काय इन्क्लूड करतात? स्मॉल पार्टिकल साईज. त्यामध्ये काय? रिड्यूस द साईज ऑफ द डिस्पर्स पार्टिकल इन्क्रीजेस द टोटल सरफेस एरिया ऑफ सॉलिड.
काय म्हटलेलं आहे स्मॉल पार्टिकल साईजमध्ये, रिड्यूस दी साईज ऑफ दी डिस्पर्स पार्टिकल इन्क्रीजेस दी टोटल सरफेस एरिया ऑफ दी सॉलिड. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, द ग्रेटर द डिग्री ऑफ सब डिव्हिजन ऑफ ए गिवन सॉलिड द लार्जर द सरफेस एरिया. काय म्हटलेलं आहे, ग्रेटर द डिग्री ऑफ सब डिव्हिजन ऑफ ए गिवन सॉलिड. जशी सॉलिडची सब डिव्हिजन ग्रेटर असणार देन द लार्जर द सरफेस एरिया, तसंच त्याचं सरफेस एरिया पण काय असणार, लार्ज असणार. स्मॉल पार्टिकल साईजमध्ये काय म्हटलेलं आहे, रिड्यूस द साईज ऑफ द डिस्पर्स पार्टिकल इन्क्रीजेस द टोटल सरफेस एरिया ऑफ द सॉलिड. काय म्हटलेलं आहे, रिड्यूस द साईज ऑफ द डिस्पर्स पार्टिकल इन्क्रीजेस टोटल सरफेस एरिया ऑफ सॉलिड. काय करतात, टोटल सरफेस ऑफ एरिया कसा होतो तर इन्क्रीज होतो. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, द इन्क्रीज इन सरफेस एरिया मीन्स ऑल्सो ॲन increase in interface between the solids and liquids leading to an increase in viscosity of a system. काय म्हटलेलं आहे, the increase in surface area means also an increase in interface between the solids and liquids leading to an increase in viscosity of a system. म्हणजे द इन्क्रीज इन सरफेस एरिया, जसा की सरफेस एरिया इन्क्रीज मीन्स ऑल्सो इन्क्रीज इन इंटरफेस बिटवीन. जसा सरफेस एरिया इन्क्रीज होईल त्याचप्रमाणे काय इन्क्रीज होईल, इन्क्रीज इन इंटरफेस. कशामधला, बिटवीन द सॉलिड्स. कशामधला तर सॉलिड्स अँड लिक्विड्स, लिडिंग टू अँड इन्क्रीज इन विस्कॉसिटी ऑफ ए सिस्टीम. अजून काय होईल, तसंच इन विस्कॉसिटी ऑफ सिस्टीम. त्यानंतर आहे इव्हॅल्युएशन ऑफ सस्पेन्शन. तर स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शनमध्ये काय समजलं, जसं सब डिव्हिजन ऑफ द ग्रेटर द डिग्री ऑफ सब डिव्हिजन, जशी इन्क्रीज असेल कशाची तर दिलेल्या सॉलिडची, देन लार्जर द सरफेस एरिया, तसंच काय होईल तर सरफेस एरिया इन्क्रीज होईल. आणि द इन्क्रीज इन सरफेस एरिया मीन्स ऑल्सो इन्क्रीज द इंटरफेस बिटवीन कशामधला द सॉलिड्स अँड लिक्विड्स लीडिंग टू अँड इन्क्रीज इन विस्कॉसिटी ऑफ द सिस्टीम. काय होणार तर लिक्विडची विस्कॉसिटी, इन्क्रीज इन विस्कॉसिटी ऑफ ए सिस्टीम. सिस्टीमची काय होणार, विस्कॉसिटी इन्क्रीज होणार. त्यानंतर काय म्हटलेलं आहे तर इव्हॅल्युएशन ऑफ सस्पेन्शन. काय म्हटलेलं आहे, इव्हॅल्युएशन ऑफ सस्पेन्शन. त्यामध्ये आहे सेडिमेंटेशन मेथड. काय आहे तर सेडिमेंटेशन मेथड. त्यानंतर आहे रिओलॉजिकल मेथड आणि अजून आहे इलेक्ट्रोकायनेटिक मेथड. कोणती कोणती मेथड आहे, सेडिमेंटेशन मेथड, रिओलॉजिकल मेथड आणि इलेक्ट्रोकायनेटिक मेथड. कोणती कोणती मेथड आहे तर सेडिमेंटेशन मेथड, रिओलॉजिकल मेथड अँड इलेक्ट्रोकायनेटिक मेथड. तर रिओलॉजिकल मेथड त्यामध्ये बघूया, in rheological method it provides information about settling behaviors. काय म्हटलेलं आहे रिओलॉजिकल मेथडमध्ये, इट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट सेटलिंग बिहेवियर्स. कशाची इन्फॉर्मेशन देतात तर सेटलिंग बिहेवियर्स. ब्रुकफिल्ड विस्कोमीटर इज यूज टू स्टडी द विस्कॉसिटी ऑफ द सस्पेन्शन. काय म्हटलेलं आहे, ब्रुकफिल्ड विस्कोमीटर इज यूज टू स्टडी द विस्कॉसिटी ऑफ द सस्पेन्शन. कोणतं तर ब्रुकफिल्ड विस्कोमीटर. त्यानंतर आहे
इट इज माउंटेड ऑन हेलिपॅड स्टँड अँड युजिंग T-bar स्पिंडल. काय म्हटलेलं आहे, इट इज माउंटेड ऑन हेलिपॅड स्टँड अँड युजिंग T-bar स्पिंडल. इट इज माउंटेड ऑन हेलिपॅड स्टँड अँड युजिंग T-bar स्पिंडल. त्यानंतर म्हटलेलं आहे T-bar स्पिंडल इज मेड टू descend slowly into the suspension and the dial reading on the viscometer is then a measure of the resistance the spindle meets at various level. काय म्हटलेलं आहे, T-bar spindle is made to descend slowly into the suspension and the dial reading on the viscometer is then a measure of the resistance the spindle meets at various level. त्यानंतर म्हटलेलं आहे the technique also indicates at which level of the suspension the structure is greater owing to particle agglomeration. काय म्हटलेलं आहे, this technique also indicates at which level of the suspension the structure is greater owing to particle agglomeration. काय दिलेलं आहे रिओलॉजिकल मेथडमध्ये, इट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट सेटलिंग बिहेवियर. त्यानंतर म्हटलेलं आहे ब्रुकफिल्ड विस्कॉमीटर. कोणतं विस्कॉमीटर यूज केलं जातं, तर ब्रुकफिल्ड विस्कॉमीटर. कशाच्या स्टडीसाठी, इज यूज टू स्टडी द विस्कोसिटी ऑफ सस्पेन्शन. कशासाठी, तर विस्कोसिटी ऑफ सस्पेन्शन. इट इज माउंटेड ऑन हेलिपॅड स्टँड अँड युजिंग T-bar स्पिंडल. काय म्हटलेलं आहे, इट इज माउंटेड ऑन हेलिपॅड स्टँड अँड युजिंग T-bar स्पिंडल. T-bar spindle is made to descend slowly into the suspension and the dial reading on the viscometer is then a measure of the resistance the spindle meets at various level. काय म्हटलेलं आहे, T-bar spindle is made to descend slowly into the suspension and the dial reading on the viscometer is then a measure of the resistance the spindle meets at various level. त्यानंतर आहे this technique also indicates at which level of the suspension the structure is greater owing to particle agglomeration. काय म्हटलेलं आहे, this technique also indicates at which level of the suspension the structure is greater owing to particle agglomeration. This technique is also indicates, what it indicates, at which level of the suspension the structure is greater owing to particle agglomeration. त्यानंतर आहे काय म्हटलेलं आहे, इट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट सेटलिंग बिहेवियर. द अरेंजमेंट ऑफ द व्हेकल. काय म्हटलेलं आहे, द अरेंजमेंट ऑफ द व्हेकल अँड द पार्टिकल स्ट्रक्चरल फीचर्स. ब्रुकफिल्ड विस्कॉमीटर is used to study the viscosity of the suspension. It is mounted on a helipad stand and using T-bar spindle. आणि अजून काय, इट इज माउंटेड ऑन हेलिपॅड स्टँड अँड युजिंग T-bar स्पिंडल. त्यानंतर नेक्स्ट मेथड कोणती आहे, फर्स्ट आपण बघितली रिओलॉजिकल मेथड. त्यानंतर आहे इलेक्ट्रोकायनेटिक्स मेथड. कोणती मेथड आहे, इलेक्ट्रोकायनेटिक्स. त्यामध्ये काय दिलेली, त्याची डायग्राम दिलेली आहे. तर ती अप्पर साईडला काय आहे, इलेक्ट्रिकल डबल लेअर. काय दिसतंय, तर इलेक्ट्रिकल डबल लेअर. आणि जे पण राऊंड शेपमध्ये दिलेलं आहे ते स्लिपिंग प्लेन. काय म्हटलेलं आहे, तर ते स्लिपिंग प्लेन. त्यानंतर आहे पार्टिकल विथ निगेटिव्ह सरफेस चार्ज. काय म्हटलेलं आहे, पार्टिकल विथ निगेटिव्ह सरफेस चार्ज ॲट दी सेंटर. काय सेंटरला, तर पार्टिकल विथ निगेटिव्ह सरफेस चार्ज. त्यानंतर खाली काय दाखवलेलं आहे, तर स्टेम लेअर अँड डिफ्यूज लेअर. काय काय दाखवलेलं आहे, तर स्टेम लेअर अँड डिफ्यूज लेअर.
त्यानंतर काय दिलं आहे, द डिटर्मिनेशन ऑफ सरफेस इलेक्ट्रिक चार्ज और झीटा पोटेन्शियल ऑफ सस्पेन्शन इज हेल्पफुल टू फाइंड आउट द स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. काय म्हटलेलं आहे, द डिटर्मिनेशन ऑफ सरफेस इलेक्ट्रिक चार्ज. काय म्हटलेलं आहे, द डिटर्मिनेशन ऑफ सरफेस इलेक्ट्रिक चार्ज और झीटा पोटेन्शियल ऑफ सस्पेन्शन इज हेल्पफुल टू फाइंड आउट द स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. कशासाठी हेल्पफुल आहे, द सस्पेन्शन इज हेल्पफुल टू फाइंड आउट द स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. कशासाठी, तर स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. Zeta potential can be calculated for the migration velocity of particle measured by the electrophoretic method. काय म्हटलेलं आहे, तर इलेक्ट्रोकायनेटिक्स मेथडमध्ये द डिटर्मिनेशन ऑफ सरफेस इलेक्ट्रिक चार्ज. काय म्हटलेलं आहे, द डिटर्मिनेशन ऑफ सरफेस इलेक्ट्रिक चार्ज और व्हॉट और झीटा पोटेन्शियल ऑफ कशाचे, सस्पेन्शनचे, इज हेल्पफुल. हे काय आहे, तर इज हेल्पफुल टू फाइंड आउट दी कशासाठी, इज हेल्पफुल टू फाइंड आउट दी स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. कशासाठी, तर स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. झीटा पोटेन्शियल कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम दी migration velocity of particle measured by the electrophoretic method. काय म्हटलेलं आहे, झीटा पोटेन्शियल कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द मायग्रेशन वेलॉसिटी ऑफ पार्टिकल मेजर्ड बाय द इलेक्ट्रोफोरेटिक मेथड. काय म्हटलेलं आहे, झीटा पोटेन्शियल कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द मायग्रेशन वेलॉसिटी ऑफ पार्टिकल मेजर्ड बाय द विच मेथड, इलेक्ट्रोफोरेटिक मेथड. त्यानंतर आपण बघूया मायक्रोमेरेटिक मेथड. कोणती मेथड, मायक्रोमेरेटिक. त्यामध्ये द स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन डिपेंड्स ऑन द पार्टिकल साइज ऑफ द डिस्पर्स फेज. काय म्हटलेलं आहे, तर द स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन डिपेंड्स ऑन द पार्टिकल साइज ऑफ द डिस्पर्स फेज. द स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन डिपेंड्स ऑन द पार्टिकल साइज ऑफ द डिस्पर्स फेज. त्यानंतर आहे चेंज इन द पार्टिकल साइज विथ रेफरन्स टू टाइम विल प्रोव्हाइड useful information regarding the stability of a suspension. काय म्हटलेलं आहे, चेंज इन द पार्टिकल साइज विथ रेफरन्स टू टाइम विल प्रोव्हाइड useful information regarding the stability of a suspension. काय म्हटलेलं आहे, चेंज इन द पार्टिकल साइज विथ रेफरन्स टू टाइम will provide useful information regarding the stability of a suspension. त्यानंतर म्हटलेलं आहे a change in particle size distribution and crystal habit studied by microscopy and Coulter counter method. काय म्हटलेलं आहे, a change in particle size distribution and crystal habit studied by microscopy Coulter counter method. आणि अजून कोणती मेथड, a change in particle size distribution and crystal habit studied by. कशी स्टडी केली जाते, तर मायक्रोस्कोपी अँड कोल्टर काउंटर मेथड. त्यानंतर दिलेलं आहे इलेक्ट्रोकायनेटिक प्रॉपर्टीज. काय दिलेलं आहे, इलेक्ट्रोकायनेटिक प्रॉपर्टीज. इलेक्ट्रोकायनेटिक प्रॉपर्टीजमध्ये काय आहे, तर डायग्राम दिलेली आहे. झीटा पोटेन्शियल, द झीटा पोटेन्शियल इज डिफाइंड ॲज द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन द सरफेस ऑफ द टाइटली बाउंड लेयर, शियर प्लेन अँड इलेक्ट्रोनॅचरल रिजन ऑफ द सोल्युशन. काय म्हटलेलं आहे, द झीटा पोटेन्शियल इज डिफाइंड ॲज काय, द झीटा पोटेन्शियल इज डिफाइंड ॲज द डिफरन्स इन
potential between the surface of the tightly bound layer, shear plane and electron neutral region of the solution. आणि अजून काय, and electron neutral region of the solution. त्यानंतर झेटा पोटेन्शियलची डायग्राम दिलेली आहे. तर झेटा पोटेन्शियलची डेफिनेशन काय म्हटलेलं आहे, ॲज द डिफरन्स इन पोटेन्शियल. कशामध्ये, तर डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन कशामध्ये, द सरफेस ऑफ द टाइटली बाउंड लेअर. कशामध्ये, तर द सरफेस ऑफ द टाइटली बाउंड लेअर, शियर प्लेन अँड इलेक्ट्रॉन न्यूट्रल रिजन ऑफ द सोल्युशन. आणि अजून कशामध्ये, तर अँड इलेक्ट्रॉन न्यूट्रल रिजन ऑफ द सोल्युशन. त्यानंतर आहे प्रिझर्वेशन ऑफ सस्पेन्शन. काय म्हटलेलं आहे, तर प्रिझर्वेशन ऑफ सस्पेन्शन्स. ॲडिशन ऑफ प्रिझर्वेटिव्ज इंटू सस्पेन्शन इज इम्पॉर्टंट. प्रिझर्वेशन ऑफ सस्पेन्शनमध्ये काय म्हटलेलं आहे, तर यांनी तर ॲडिशन ऑफ प्रिझर्वेटिव्ज इंटू सस्पेन्शन इज इम्पॉर्टंट. काय आहे, तर इम्पॉर्टंट आहे. धिस इज बिकॉज सस्पेन्शन शुड हॅव वॉटर ॲज व्हेकल अँड नॅचरली ऑकरिंग ॲडिटिव्ज such as acacia and tragacanth as sources of microbial contamination and microbes respectively. काय म्हटलेलं आहे, this is because suspensions would have water as vehicle and naturally occurring additives such as acacia and tragacanth as sources of microbial contamination and microbes respectively. Useful preservatives include chloroform water, benzoic acid and hydroxybenzoate. काय म्हटलेलं आहे, युजफुल प्रिझर्वेटिव्ज इन्क्लूड क्लोरोफॉर्म वॉटर, बेन्झोइक ॲसिड अँड हायड्रॉक्झीबेन्झोएट. कोणते कोणते प्रिझर्वेटिव्ह दिलेले आहेत, तर युजफुल प्रिझर्वेटिव्ह इन्क्लूड क्लोरोफॉर्म वॉटर. काय, तर क्लोरोफॉर्म वॉटर. अजून काय, बेन्झोइक ॲसिड आणि हायड्रॉक्झीबेन्झोएट. त्यानंतर आहे प्रिझर्वेटिव्ह. त्यामध्ये काय, सुटेबल प्रिझर्वेटिव्ह इज नीडेड टू प्रिझर्व सस्पेन्शन्स अगेन्स्ट बॅक्टेरियल ग्रोथ. काय म्हटलेलं आहे, सुटेबल प्रिझर्वेटिव्ह इज नीडेड टू प्रिझर्व सस्पेन्शन्स अगेन्स्ट बॅक्टेरियल ग्रोथ. Preservative selected should be effective against a wide range of microorganism. काय म्हटलेलं आहे, सुटेबल प्रिझर्वेटिव्ह इज नीडेड टू प्रिझर्व सस्पेन्शन्स अगेन्स्ट बॅक्टेरियल ग्रोथ. प्रिझर्वेटिव्ज काय गरज आहे ॲड करण्याची, टू प्रोटेक्ट ऑर टू प्रिझर्व सस्पेन्शन. आपलं जे पण काही सस्पेन्शन आहे ते कसं राहिलं पाहिजे, तर प्रिझर्व राहिलं पाहिजे. आणि त्याच्यातली जी बॅक्टेरियल ग्रोथ होणार आहे ते अवॉइड करण्यासाठी आपण काय ॲड करणार आहे, तर प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह सिलेक्टेड शुड बी इफेक्टिव्ह अगेन्स्ट अ वाईड रेंज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ज्या पण वेळेस आपण प्रिझर्वेटिव्ह ॲडिशनच्या वेळेस सिलेक्ट करणार आहे, प्रिझर्वेटिव्ह सिलेक्टेड शुड बी इफेक्टिव्ह अगेन्स्ट. कसे असले पाहिजे, तर इफेक्टिव्ह अगेन्स्ट हुम, अगेन्स्ट दी वाईड रेंज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. जे पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्यांच्या अगेन्स्ट. त्यानंतर दिलेलं आहे बेन्झोइक ॲसिड. काय दिलेलं आहे, बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, मिथिल पॅराबेन अँड प्रोपिल पॅराबेन आर कॉमनली यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह इन सस्पेन्शन्स. काय म्हटलेलं आहे, बेन्झोइक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, मिथिल पॅराबेन अँड प्रोपिल पॅराबेन आर कॉमनली यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह इन सस्पेन्शन्स. काय म्हटलेलं आहे, बेन्झोइक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, मिथिल पॅराबेन अँड प्रोपिल पॅराबेन आर कॉमनली यूज्ड प्रिझर्वेटिव्ह इन सस्पेन्शन. कोणते कोणते सस्पेन्शन कॉमनली यूज होतात सस्पेन्शनच्या प्रिझर्वेशनसाठी, तर बेन्झोइक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, मिथिल पॅराबेन अँड प्रोपिल पॅराबेन. त्यानंतर आहे ऑर्गॅनोलेप्टिक ॲडिटिव्ज. काय म्हटलेलं आहे, तर
ऑर्गॅनोलेप्टिक ॲडिटिव्ज. तर ऑर्गॅनोलेप्टिक ॲडिटिव्जमध्ये काय काय दिलेलं आहे तर कलर स्वीटनिंग अँड फ्लेवरिंग एजंट आर यूज इन दी ओरल सस्पेन्शन. सिमिलरली color and perfumes are incorporated in suspension meant for external application, but this must be compatible with other ingredient. काय म्हटलेलं आहे ऑर्गॅनोलेप्टिक ॲडिटिव्जमध्ये कलर स्वीटनिंग एजंट्स अँड फ्लेवरिंग एजंट्स आर यूज्ड इन दी ओरल सस्पेन्शन. कशामध्ये यूज होतात तर ओरल सस्पेन्शन. Similarly, color and perfumes are incorporated in suspension meant for external application, but this must be compatible with other ingredient. काय म्हटलेलं आहे Similarly, color and perfume are incorporated in suspension meant for external application, but this must be compatible with other ingredient. त्यानंतर आहे मेथड ऑफ डिस्पेन्सिंग ऑफ सस्पेन्शन. तर कोणत्या कोणत्या डिफरंट मेथड आहे ज्या की डिस्पेन्सिंग ऑफ सस्पेन्शनमध्ये येतात. मेथड ऑफ डिस्पेन्सिंग ऑफ सस्पेन्शन मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या सस्पेन्शन्स कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स. काय तर सस्पेन्शन्स कंटेनिंग डिफ्युजिबल सॉलिड्स. Suspension containing indiffusible solids. Suspension containing precipitate forming liquids. काय म्हटलेलं आहे सस्पेन्शन्स कंटेनिंग प्रेसिपिटेट फॉर्मिंग लिक्विड्स. त्यानंतर आहे सस्पेन्शन्स प्रोड्यूस्ड बाय केमिकल रिॲक्शन्स. काय म्हटलेलं आहे सस्पेन्शन्स प्रोड्यूस्ड बाय केमिकल रिॲक्शन्स. त्यानंतर आहे suspension containing precipitate forming liquid. Suspension containing indiffusible solids. Suspension containing diffusible solids. त्यानंतर आहे टाइप्स ऑफ सस्पेन्शन. काय टाइप्स ऑफ सस्पेन्शन डिपेंडिंग ऑन द प्रॉपर्टीज ऑफ डिस्पर्स फेज सस्पेन्शन्स आर क्लासिफाईड इंटू 4 ग्रुप्स. काय म्हटलेलं आहे टाइप्स ऑफ सस्पेन्शनमध्ये डिपेंडिंग ऑन दी प्रॉपर्टीज ऑफ डिस्पर्स फेज सस्पेन्शन्स आर क्लासिफाईड इंटू 4 ग्रुप्स. मग कोणते कोणते ग्रुप्स आहे सस्पेन्शन कंटेनिंग डिफ्युजिबल सबस्टन्सेस. कोणतं तर सस्पेन्शन कंटेनिंग डिफ्युजिबल सबस्टन्सेस. मग त्यामध्ये काय दिलेलं आहे दे कंटेन इझिली डिस्पर्सिबल सॉलिड्स. काय म्हटलेलं आहे दे कंटेन इझिली डिस्पर्सिबल सॉलिड्स. दे आर लाईट अँड इझिली वेटेबल सबस्टन्सेस. काय तर दे आर लाईट अँड इझिली वेटेबल सबस्टन्सेस. कसे तर लाईट अँड इझिली वेटेबल. त्यानंतर आहे रेडिली मिक्स्ड विथ वॉटर अँड ऑन शेकिंग डिफ्यूज इव्हनली. काय म्हटलेलं आहे रेडिली मिक्स्ड विथ वॉटर काय म्हटलेलं आहे रेडिली मिक्स्ड विथ वॉटर अँड ऑन शेकिंग डिफ्यूज इव्हनली थ्रू आउट द लिक्विड लॉंग इनफ टू एन्श्युअर इव्हन डिस्ट्रीब्युशन अँड अ डोस टू बी मेजर्ड. काय म्हटलेलं आहे रेडिली मिक्स्ड विथ वॉटर अँड ऑन शेकिंग डिफ्यूज इव्हनली थ्रू आउट द लिक्विड लॉंग इनफ टू एन्श्युअर इव्हन डिस्ट्रीब्युशन अँड अ डोस टू बी मेजर्ड. पहिलं काय बघितलं आपण तर सस्पेन्शन कंटेनिंग डिफ्युजिबल सबस्टन्सेस. त्यानंतर आहे सस्पेन्शन कंटेनिंग इनडिफ्युजिबल सबस्टन्स. सस्पेन्शन कंटेनिंग इनडिफ्युजिबल सॉलिड्स. त्यामध्ये काय आहे तर these are insoluble powders and will not remain evenly distributed in a vehicle long enough
टू एन्श्युअर युनिफॉर्मिटी ऑफ डोस. काय म्हटलेलं आहे, these are insoluble powders and will not remain evenly distributed in a vehicle. काय तर ती पावडर इनसोल्युबल आहे आणि कशामध्ये डिस्ट्रीब्यूट होत नाही तर व्हेकलमध्ये. कशी तर लॉंग इनफ टू एन्श्युअर युनिफॉर्मिटी ऑफ डोस. काय एन्श्युअर करण्यासाठी, टू एन्श्युअर युनिफॉर्मिटी ऑफ डोस. This sediment to rapidly and require the addition of other materials to reduce sedimentation rate to an acceptable level. काय म्हटलेलं आहे, this sediment to rapidly and require the addition of other materials to reduce sedimentation rate to an acceptable level. त्यानंतर काय दिलेलं आहे, नीड्स थिकनिंग एजंट. काय म्हटलेलं आहे, नीड्स थिकनिंग एजंट. त्यामध्ये खाली दिलेलं आहे, इन्क्रीज विस्कॉसिटी टू प्रिव्हेंट फॉलिंग डाऊन ऑफ पार्टिकल्स. काय म्हटलेलं आहे, नीड्स थिकनिंग एजंट्समध्ये इन्क्रीज विस्कॉसिटी टू प्रिव्हेंट फॉलिंग डाऊन ऑफ पार्टिकल्स, अवॉइड कोलायजन और डिक्रीज डेन्सिटी ऑफ पार्टिकल. काय म्हटलेलं आहे, अवॉइड कोलायजन और डिक्रीज डेन्सिटी ऑफ पार्टिकल. त्यानंतर काय दिलेलं आहे, मिक्सचर कंटेनिंग डिफ्युजिबल मिक्सचर. काय दिलं आहे तर मिक्सचर कंटेनिंग डिफ्युजिबल मिक्सचर. त्यामध्ये काय दिलं आहे, डिफ्युजिबल सॉलिड्स आर इनसोल्युबल इन वॉटर. काय म्हटलेलं आहे, डिफ्युजिबल सॉलिड्स are insoluble in water, uniformly dispersed in the vehicle on shaking. काय म्हटलेलं आहे, डिफ्युजिबल सॉलिड्समध्ये कसं आहे तर ते डिफ्युजिबल सॉलिड्स आर इनसोल्युबल इन वॉटर, युनिफॉर्मली डिस्पर्स इन द व्हेकल ऑन शेकिंग. कसं होतं ते युनिफॉर्मली डिस्पर्स होतं, कसं तर शेकिंग केल्यानंतर. नो नीड ऑफ सस्पेंडिंग एजंट. काय तर नीड नाही आहे, कसं सस्पेंडिंग आहे. एक्झाम्पल काय, बिस्मथ कार्बोनेट, बिस्मथ सबनायट्रेट, मॅग्नेशियम कार्बोनेट. त्यानंतर काय दिलेलं आहे, इनडिफ्युजिबल सॉलिडचं यूज इंटरनली अँड यूज एक्सटर्नली. यूज एक्सटर्नलीमध्ये काय काय दिलेलं आहे तर कॅलामाइन, हायड्रोकॉर्टिसोन, सल्फर प्रेसिपिटेटेड, झिंक ऑक्साईड. आणि यूज्ड इंटरनलीमध्ये दिलेलं आहे ॲस्पिरिन, ॲरोमॅटिक चॉक पावडर, चॉक, फिनोबार्बिटोन, सल्फाडिमिडीन, सक्सिनिल सल्फाथियाझोल. काय काय यूज इंटरनलीमध्ये तर ॲस्पिरिन, ॲरोमॅटिक चॉक पावडर, चॉक, फिनोबार्बिटोन, सल्फाडिमिडीन, सक्सिनिल सल्फाथियाझोल. त्यानंतर काय दिलेलं आहे,